तुम्हाला माहिती का, आज आपण इथं साठवणीतला वर्षभर टिकणारा खानदेश स्पेशल मसाल्याची रेसिपी पाहत आहोत. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी 1 पाव खोबरं घेतलेलं आहे, त्याला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर आपल्याला अर्धा किलो बेडगी मिरची आणि अर्धा किलोचं जे लवंगी मिरची आहे ते इथं घेतलेली, जी तिखटवाली आणि कमी तिखटवाली असं अर्धा किलो इथं घेतलेले. धने घेतलेले आहेत मी 1 पाव, तेलही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. खूप मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही, करपट वास येतो आपल्या मसाल्यांना. आता खडा हिंग आणि हळकुंड घेतले, तेलही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. त्याने सुगंधही आपल्या मसाल्याला चांगला येतो. प्रत्येक मसाला मी 10-10 ग्रॅम इथं वापरलेला आहे. 1 किलोच्या प्रमाणामध्ये मसाला तयार करते, त्यानुसार मी 10-10 ग्रॅम इथं वापरलेलं आहे. शहाजिरं घेतलेलं आहे, त्यालाही चांगलं भाजून घ्यायचे. शहाजिरं, बडीशोप, दालचिनी, लवंग, मिरे, इलायची, हिरवी इलायची, दगडफूल, चक्रीफूल, तेजपत्ता, सुंठ, जायफळ हे सर्व जे प्रकारचे मसाले आहेत ते सर्व आपल्याला मिडियम गॅसवरतीच असे खरपूस भाजून घ्यायचे. 20 ग्रॅम इथं खसखस घेतलेली आहे. तेजपत्ता घेतला आहे 10 ग्रॅम, त्यालाही आपल्याला चांगलं तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला बेडगी मिरची आणि जे चपटी मिरची आहे, लवंगी मिरची, ते 2 टप्प्यामध्ये हे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. मिरची आपले मिडियम गॅसवरतीच तेल टाकून थोडीशी भाजून घ्यायची, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. पूर्ण मिरची आणि आपण जो खडा मसाला तयार केला तर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि एकत्र करून घ्यायचे. दळताना आपल्याला एकत्र करून दळावं लागतं, म्हणून आपल्याला एकत्र करून घ्यायचा आणि गिरणीवरून दळण्याचा. तुम्ही गिरणीवरून दळू शकता किंवा मिरची कांडप जर असेल तुमच्याकडे मसाल्याची, त्याच्याकडेही तुम्ही करू शकतात. तिथं आपला 1 किलोचा मसाला आहे, तुम्ही तयार करायला गेले आणि मस्त आपला साठवणीतला खानदेश स्पेशल मसाला इथं बनवून तयार झाले. तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.